तुमच्या हातापायाची बोटं दुखत आहेत का? असे पर्वसंधी दुखत आहेत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मध्यंतरी 30-35चे एक गृहस्थ पेशंट म्हणून आले. त्यांची कंप्लेंट ही होती की पायाचा अंगठा प्रचंड दुखतोय. डाव्या पायाचा अंगठा इतका दुखतोय की चालताना सुद्धा वेदना होतात, त्या वेदना सहन होत नाहीत. कधी कधी तर तिथे आग पण होते. ते एक्सरे करूनच माझ्याकडे आले होते. अर्थातच एक्सरेत काही नव्हतं. मग त्यांना काही प्रश्न विचारले की सकाळी उठल्या उठल्या जास्त दुखतं का? जेवण झाल्यावर दुखतं का? रात्री झोपल्यावर दुखतं का? तर त्याच्यावर त्यांचं असं उत्तर होतं की नाही, अशी काही स्पेसिफिक वेळ नाहीये, अचानक दुखतं आणि प्रचंड दुखतं. त्यांना सिरम युरिक ऍसिड ही रक्ताची तपासणी करायला सांगितली. हिची व्हॅल्यू त्यांची 17 मिलीग्राम पर डेसिलिटर म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त निघाली. नॉर्मल रेंज 2 ते 7 मिलीग्राम पर डेसिलिटर अशी असते. अर्थातच त्यांचं गाऊट हे निदान झालेलं होतं. आयुर्वेद शास्त्रामध्ये वातरक्त याचे जे हेतू सांगितले त्याच्यात सगळ्यात महत्वाचे हेतू विदाही अन्नम विरुद्धमच तच्च अस्तृक प्रदूषणम असं म्हटलेलं आहे. विदाही अन्न म्हणजे खूप तळलेलं, खूप प्रक्रिया केलेलं, खूप तिखट असं अन्न. विरुद्ध अन्नाचे तर अनेक प्रकार सांगितलेत, जसं विधी विरुद्ध, काल विरुद्ध, देश विरुद्ध, साथमे विरुद्ध, अवस्था विरुद्ध असे वेगवेगळे प्रकार. यांच्या बाबतीत यांनी अचानक पोळी भात खाणं बंद केलं होतं आणि कार्बोहायड्रेट डाएट कमी करून प्रोटीन डाएट वाढवला होता, ज्याची त्यांच्या शरीराला सवय नव्हती. रोज नॉनव्हेज खाणं, व्यायाम करत असताना मध्ये मध्ये प्रोटीन शेक पिणं किंवा अंडी खाणं हे सध्या त्यांचं रुटीन होतं. त्याचा परिणाम म्हणून त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम हॅम्पर झाली. जेव्हा शरीरामध्ये प्युरिनचं डायजेशन होत असतं तेव्हा त्याचं बाय प्रोडक्ट म्हणून युरिक ऍसिड तयार होतं. या वाढलेल्या युरिक ऍसिड पैकी 70% भाग आपल्या किडनी फ्लश करतात आपल्या मूत्रमार्गातून. उरलेला 30% भाग आपल्या शी बरोबर बाहेर पडत असतो. जेव्हा प्युरिनच्या डायजेशन मध्ये गोंधळ होतात किंवा अनुवांशिकता असते किंवा काही औषधं सुरू होतात किंवा तुम्ही मोठ्या प्रमाणात हाय प्युरिन डाएट घेत असतात, तेव्हा अर्थातच युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. हे वाढलेलं युरिक ऍसिड तुमच्या रक्तामधून शोषलं जाऊन तुमच्या छोट्या सांध्यांमध्ये जाऊन अडकतं. हे युरिक ऍसिडचे खडे जसे साखरेचे बारीक क्रिस्टल्स असतात तशा पद्धतीचे असतात आणि जेव्हा ते छोट्या सांध्यांमध्ये जाऊन अडकतं तेव्हा त्याच्या आपल्याला प्रचंड वेदना होतात. युरिक ऍसिड वाढण्याचे अनेक कारण आहेत. घरामध्ये अनुवांशिकता असेल तरी हे युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स वाढतात. तसंच ओबेसिटी, डायबिटीस, काही प्रकारचे औषध याच्यामुळे सुद्धा प्युरिन सिंथेसिसला अडचणी येतात आणि युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स वाढतात. बियर पिणाऱ्या लोकांमध्ये तर युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स नक्कीच वाढतात. खूप गोड खाणं, मैद्याचे पदार्थ खाणं, उसळी रोज खाणं, शेंगदाण्याचं कूट प्रत्येक पदार्थात घालून खाणं याच्यामुळे सुद्धा युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स वाढतात. हे वाढलेलं युरिक ऍसिड कमी करण्यासाठी मुळामध्ये ज्याने युरिक ऍसिड वाढतं असा आहार बंद केला पाहिजे. मलप्रवृत्ती, मूत्रप्रवृत्ती नीटच व्हायला पाहिजे आणि सांध्यामध्ये अडकलेलं युरिक ऍसिडचे जे क्रिस्टल्स आहेत ते बाहेर निघायला पाहिजे. अशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली की अर्थातच बरं वाटायला लागतं. सकाळी उठल्या उठल्या एक गुळवेलीचं साधारणतः एवढं कांड तोडून आणायचं, त्याला ठेचायचं, 2 कप पाण्यामध्ये ते उकळत ठेवायचं.
1 चतुर्थांश आटवायचं, गाळायचं, त्याच्यात परत अर्धा कप दूध टाकून उकळायचं. जे अर्धा कप दूध तयार होईल ते रोज सकाळी प्यायचं. त्याच्यामुळे सांध्यांमध्ये अडकलेले युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स बाहेर यायला मदत होत असते. मलमूत्र मार्गातून युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स नीट बाहेर पडण्यासाठी एक सुरुवारी हिरडा, जो मोठ्या आकाराचा हिरडा असतो, तो घ्यायचा. त्याला कुटून त्याच्या आतली गुठळी फेकून द्यायची, वरची साल व्यवस्थित कुटायची, ती पाण्यात उकळायची. त्याच्यामध्ये चमचाभर तूप टाकायचं आणि ते प्यायचं. युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स कमी होतात. जो छोटा सांधा दुखत आहे, त्याला खूप वेदना असतील, तर आपण जसा देवाला अभिषेक करतो, त्या अभिषेक पात्राने तुम्ही दह्याच्या वरचं पाणी किंवा धान्याम्ल किंवा कांजी याची त्या सांध्यावर धारा करू शकतात. त्याने वेदना कमी होईल. तसंच अतसी म्हणजेच जवस, बडीशोप, तीळ याला भाजून हे दुधामध्ये मिक्सरवर फिरवून याची पेस्ट तिथं लावली, वरतून रुईचं पान लावलं आणि बँडेजने बांधलं, तरी सुद्धा तिथल्या वेदना कमी होतात. अर्थातच या सगळ्याबरोबर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं.